पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 8 येथील स्पाईन मॉल शेजारील न्यू रिगल सोसायटी बाजूला बऱ्याच समस्यांना सामोरे गेलेल्या संतप्त नागरिकांनी आमचे काम जे करून देईल व आमच्या समस्यांचं निवारण करेल त्यालाच यंदाच्या निवडणुकीत विश्वासात घेऊन आम्ही मतदान करू या विश्वास सोसायटी धारकांनी दाखवला आहे। यामध्ये बोलताना सांगितलं की सोसायटीच्या आवारात कोणत्याही प्रकारचे विद्युत खांब नाही, तर शेजारी असलेल्या मॉलमधील पार्किंग असताना आमच्या सोसायटी समोर अनधिकृत गाड्या पार्क केल्या जातात, तर सोसायटी आवारात दारू विक्रीसाठी वाईन शॉप दुकानाला परवाना कसा काय देण्यात येतो, अशा गंभीर समस्या नागरिकांनी बोलताना सांगितल्या आहेत। मी न्यूरिकल सोसायटी मधला रहिवासी असून या प्रभागात सगळ्यात मोठी समस्या जी पार्किंगची आहे आणि रहदारीची समस्या ही खूप मोठी आहे। या स्पाईन सिटी मॉल मध्ये अधिकृत पार्किंग असताना पण लोक तिथे पार्किंग न करता सगळ्या गाड्या या रोडवर लावतात, त्यामुळे आम्हाला सोसायटी धारकांना खूप मोठा त्रास होतोय। जेव्हा आम्ही सोसायटीच्या बाहेर पडतो तर कुठून पण गाडी येऊ शकते। मागच्या वेळेस आमच्या सोसायटीतले जे वॉचमन होते त्यांना इथे कोणतरी धडक मारून निघून गेलं होतं, त्यांच्या पायाचं ऑपरेशन करावं लागलं। तर हा ऍक्सिडेंट कोणाबरोबर होऊ शकतो। बरेचसे आमचे मुलं बाहेर निघतात गाड्या घेऊन, त्यांना पण लेडीज लोक निघतात तर त्यांना गाडी वळवायला जागा नसते। तुम्ही बघाल की गाड्या कशा रोडवर सोसायटी समोर लोक लावून जातात, इव्हन त्या ग्राउंड मध्ये पण लावतात। तर ही सगळ्यात मोठी समस्या आहे। दुसरी समस्या या स्ट्रीट लाईटची आहे। रोडवर बरेच ठिकाणी लाईट नसतात, त्यामुळे चोरीचं प्रमाण या एरियात वाढलेलं आहे। बऱ्याचदा चेन स्नॅकिंग आणि महिलांच्या पर्सेस वगैरे किंवा कोणाचा मोबाईल हिसकवण्याच्या या घटना भरपूर या एरियात वाढलेल्या आहे। त्यानंतर तिसरी समस्या म्हणजे इथे दारूचं दुकान आहे चौकात, तुम्ही बघत असाल, त्यामुळे इथली जे या सोसायटीत जे वातावरण आहे, कारण की हा रेसिडेन्शियल आहे, रेसिडेन्शियल एरियात असं दारूचं दुकान नकोय, त्यामुळे जो होणारा त्रास असतो त्यामुळे या लोकांना सहन करावं लागतं। आणि सोसायटीतली जे नवीन मंडळी असतात, जी तरुण मंडळी असतात, त्यांच्यावर पण वाईट संस्कार होतात त्याच्यामुळे। तर आम्ही या सोसायटीचं जे समस्या सॉल्व्ह करतील अशा उमेदवारास आम्ही प्राधान्य देऊ येत्या निवडणुकीमध्ये।